हॅलो फ्रेंड्स, मी बालाजी चव्हाण स्वागत करतो आपलं यशप्राप्ती एज्युकेशन या आपल्या डिजिटल प्लॅटफॉर्मवरती. मित्रांनो, आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन वर्ग समीकरणे हा चॅप्टर पाहत होतो आणि क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये प्रॅक्टिस सेट 2.3 आपण कंप्लीट करून घेतलेला आहे मित्रांनो. तर आपण त्यामध्ये क्वाड्रॅटिक इक्वेशन फॅक्टरायझेशन मेथडने कसे सॉल्व्ह करायचे हे पाहिलेलं आहे. त्यानंतर क्वाड्रॅटिक इक्वेशन आपण कंप्लीटिंग स्क्वेअर मेथडने कसे सॉल्व्ह करायचे ते पण आपण पाहिलेले आहेत. आता आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन बाय युजिंग फॉर्म्युला मेथडने कसे सॉल्व्ह करायचे ते पाहायचं आहे. तर त्या अगोदर आपण काही थेरी आहे ती थेरी डिस्कस करूयात मित्रांनो. बघा, फॉर्म्युला फॉर सॉल्विंग अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करण्याचा फॉर्म्युला आपल्याला पाहायचा आहे. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे ax² + bx + c इज इक्वल टू 0 हे काय आहे? जनरल फॉर्म्युला आहे. क्वाड्रॅटिक इक्वेशनचा जनरल फॉर्म्युला आहे. तर यालाच काय करतो मी, ax² + bx + c डिवाइड द पॉलिनॉमियल बाय a. या पॉलिनॉमियलला मी a ने डिवाइड करतो अँड a इज नॉट इक्वल टू 0. a 0 नसायला हवा. ठीक आहे. तर त्याप्रमाणे याला जर मी हा ax² + bx + c याला जर a ने डिवाइड केलं प्रत्येकाला तर काय येईल मित्रांनो? हा ax² + bx + c डिवायडेड बाय a आणि प्रत्येकाला डिनॉमिनेटर देऊन टाका. तर काय येईल? हा x² + b/ax + c/a. ठीक आहे. त्यानंतर लेट अस राइट द पॉलिनॉमियल x² + b/ax + c/a इन द फॉर्म ऑफ डिफरन्स ऑफ टू स्क्वेअर नंबर्स. ठीक आहे. डिफरन्स ऑफ टू स्क्वेअर नंबर्स म्हणजे a² - b² च्या फॉर्म मध्ये आपल्याला या पॉलिनॉमियलला आणायचं आहे. ठीक आहे. Now we can obtain roots of solution of equation x² + b/ax + c/a is equal to 0. ठीक आहे. जर त्याला आपण a² - b² च्या फॉर्म मध्ये आले, डिफरन्स ऑफ स्क्वेअर ऑफ टू नंबर्स म्हणजे हे बघा a² - b² या फॉर्म मध्ये आणलं इज इक्वल टू 0. या फॉर्म मध्ये आणल्याच्या नंतर आपल्याला रूट्स भेटतात. कारण काय येतं, पहिल्या कंसात a + b आणि दुसऱ्या कंसात a - b इज इक्वल टू 0. मीन्स a + b इज इक्वल टू 0 और a - b इज इक्वल टू 0. त्याप्रमाणे आपल्याला व्हॅल्यू फाइंड आउट करता येतात. त्याचप्रमाणे आपल्याला इथे आणायचं आहे. बघा मित्रांनो, हा ax² + bx + c इज इक्वल टू 0 याला मी काय केलं, a ने डिवाइड केलं. डिवाइड बोथ साइड्स बाय a. डिवाइड केल्याच्या नंतर काय येतं, x² + b/ax + c/a. ठीक आहे. त्यानंतर a² - b² च्या फॉर्म मध्ये आणायचं असेल तर याला कंप्लीट स्क्वेअर याचा तयार करायचा आहे. मीन्स मी काय करतो, ऍड करतो b/2a² ऍड करतो -b/2a² सबट्रॅक्ट करतो. एकामध्ये ऍड केलेला आहे, सबट्रॅक्ट केलेला आहे, हे कॅन्सल झालं. सेम वरच येतं x² + b/ax + c/a इज इक्वल टू 0. ठीक आहे. हे ऍड आणि सबट्रॅक्ट केलेला आहे. ठीक आहे मित्रांनो. त्यानंतर बघा, हा जो आहे हा कंप्लीट कशाचा स्क्वेअर आहे, तर हा x + b/a चा होल स्क्वेअर आहे. x + b/a चा होल स्क्वेअर. तर हा कंप्लीट स्क्वेअर येतो. a + b होल स्क्वेअर यांचा जर तुम्ही फॉर्म्युला वापरला तर त्याप्रमाणे हे येऊन जातं. ठीक आहे. आणि हा b² / 4a². ठीक आहे. कंसाच्या बाहेर स्क्वेअर जर केला तर त्यानंतर प्लस c/a इज इक्वल टू 0. त्याप्रमाणे मित्रांनो बघा, देअरफॉर x + b/a होल स्क्वेअर मायनस हे काय येतं, b² - 4ac. ठीक आहे. हा इकडे केल्याच्या नंतर -4ac / 4a² इज इक्वल टू 0 येतो. ठीक आहे. तुम्हाला हे पूर्ण सॉल्व्ह करून दिलेलं आहे मित्रांनो बुक मध्ये. त्यानंतर बघा, x + b/a होल स्क्वेअर इज इक्वल टू काय येतं, b² - 4ac / 4a². ठीक आहे. आता याला काय करतो मी, टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड, दोन्ही बाजूंचे मी वर्गमूळ काढतो मित्रांनो. दोन्ही बाजूंचे वर्गमूळ काढल्याच्या नंतर काय होईल, x + b/a होल स्क्वेअरचं वर्गमूळ x + b/2a सॉरी x + b/2a. देअरफॉर इथे आहे देअरफॉर. ठीक आहे. x + b/2a इज इक्वल टू याचं स्क्वेअर रूट काढल्याच्या नंतर काय, हे स्क्वेअर रूट मध्ये रूट ऑफ b² - 4ac / 4a². ठीक आहे मित्रांनो. तर बघा, हा देअरफॉर x इज इक्वल टू हा इकडे गेल्याच्या नंतर काय येतं मित्रांनो, -b/2a प्लस रूट ऑफ b² - 4ac किंवा और x + b/2a इज इक्वल टू काय, रूट ऑफ b² - 4ac. देअरफॉर x इज इक्वल टू -b/2a आणि मायनस रूट ऑफ b² - 4ac. कारण स्क्वेअर रूट काढल्याच्या नंतर हे काय येतं मित्रांनो, प्लस और मायनस येतं.
ठीक आहे, प्लस और मायनस त्याप्रमाणे आपण लिहिलेलं आहे इथे. ठीक आहे, तर पाहू शकता मित्रांनो, आता हा रूट ऑफ 4a² आहे. रूट ऑफ 4a² हा जर कंसाच्या बाहेर आल्याच्या नंतर सॉरी स्क्वेअर रूटच्या बाहेर आल्याच्या नंतर काय येईल 2a येईल. ठीक आहे, 2a डिनॉमिनेटर सेम आहे. ठीक आहे, न्यूमरेटरची ऍडिशन, न्यूमरेटर आहे -b प्लस रूट ऑफ b² मायनस 4ac अपॉन 2a और x इज इक्वल टू काय येतं -b मायनस रूट ऑफ b² मायनस 4ac अपॉन 2a. कारण याचं हा बाहेर आल्याच्या नंतर स्क्वेअर रूटच्या बाहेर आल्याच्या नंतर काय येतं 4चं स्क्वेअर रूट 2 आणि a²चं स्क्वेअर रूट a. 2a आणि हा 2a म्हणजे डिनॉमिनेटर सेम आहे, न्यूमरेटरची सबस्ट्रॅक्शन होईल इथे -b मायनस रूट ऑफ b² मायनस 4ac. ठीक आहे, हे वरचं जरी काही जे महाभारत घडलेलं आहे हे जरी नाही समजलं तर तुम्हाला हा इम्पॉर्टंट 2 फॉर्म्युले लक्षात आले पाहिजे. ठीक आहे, x इज इक्वल टू काय असतं, x इज इक्वल टू x इज इक्वल टू -b प्लस रूट ऑफ b² मायनस 4ac अपॉन 2a और x इज इक्वल टू -b माइनस रूट ऑफ b² माइनस 4ac अपॉन 2a. ठीक है, बघा मित्रांनो, आता यालाच मी काय लिहू शकतो, इथे आहे बघा -b प्लस रूट ऑफ b² मायनस 4ac अपॉन 2a आणि इथे काय आहे मित्रांनो -b मायनस रूट ऑफ b² मायनस 4ac अपॉन 2a. x इज इक्वल टू मीन्स x इज इक्वल टू मी लिहू शकतो देयरफॉर x इज इक्वल टू काय लिहू शकतो -b प्लस और मायनस रूट ऑफ b² मायनस 4ac अपॉन 2a. ठीक है, -b प्लस और मायनस रूट ऑफ b² मायनस 4ac अपॉन 2a. ठीक आहे मित्रांनो, तर हे आहेत x च्या व्हॅल्यू. ठीक आहे, त्यामुळे मी एकाला अल्फा देयरफॉर एकाला अल्फा आणि एकाला बीटाने डिनोट करतो, कारण अल्फा आणि बीटा काय घेऊयात आपण रूट्स घेऊयात. देयरफॉर अल्फा इज इक्वल टू काय येतं -b प्लस रूट ऑफ b² मायनस 4ac अपॉन 2a अँड बीटा इज इक्वल टू -b मायनस रूट ऑफ b² मायनस 4ac अपॉन 2a घेऊ. ठीक आहे मित्रांनो, यांना जर तुम्ही ऑब्झर्व केलं तुमच्या असं लक्षात येईल की अल्फा इज ग्रेटर दॅन बीटा, कारण इथे प्लस ऍडिशन आहे, इथे सबट्रॅक्शन आहे. ठीक आहे, मीन्स अल्फा इज ग्रेटर दॅन बीटा. ठीक आहे, अल्फा ग्रेटर आहे. तुम्हाला वरचं जरी नाही समजलं हे 2 फॉर्म्युले इम्पॉर्टंट आहेत मित्रांनो. ठीक आहे, द व्हॅल्यूज ऑफ abc फ्रॉम द इक्वेशन ax² प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0 आर सबस्टिट्यूटेड इन -b प्लस और माइनस रूट ऑफ b² माइनस 4ac अपॉन 2a and further simplified to obtain the roots of the equation. तर आपण पाहूयात आता हे रूट्स कसे फाइंड आउट करायचे आहेत. फक्त तुम्हाला समजलं असेल मित्रांनो, अल्फा आणि हा बीटा आहे. ठीक आहे, आणि इथे दिलेलं आहे बघा अल्फा इज ग्रेटर दॅन बीटा. अल्फा काय आहे, ग्रेटर आहे बीटा पेक्षा. ठीक आहे, तर बघा सॉल्व एक्झाम्पल आता आपल्याला पाहायचे आहेत मित्रांनो. ठीक आहे, सॉल्व द क्वाड्रॅटिक इक्वेशन युजिंग फॉर्म्युला. फॉर्म्युला वापरून आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व करायचं आहे मित्रांनो. आपण अगोदर क्वाड्रॅटिक इक्वेशन बाय युजिंग फॅक्टरायझेशन मेथड पाहिलं, त्यानंतर क्वाड्रॅटिक इक्वेशन बाय युजिंग कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड पाहिलेलं आहे. आता आपल्याला फॉर्म्युला यूज करून पाहायचं आहे. पहिलं काय करायचं, मला हे जे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे त्याला ax² प्लस bx प्लस c सोबत कम्पेअर करायचं. कंपेअरिंग with ax² प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. ठीक आहे, ax² प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0 सोबत कंपेअर केल्याच्या नंतर a इज इक्वल टू काय येतं मित्रांनो, देयरफॉर a इज इक्वल टू 1. ठीक आहे, a इज इक्वल टू 1 कॉमा b इज इक्वल टू -14 and c इज इक्वल टू 13. c इज इक्वल टू. ठीक आहे मित्रांनो, मला b² मायनस 4ac, कारण x इज इक्वल टू काय असतं रूट ऑफ सॉरी x इज इक्वल टू -b प्लस और माइनस रूट ऑफ b² मायनस 4ac अपॉन 2a असतो. मीन्स मला पहिले b² मायनस 4ac फाइंड आउट करायचं. देयरफॉर b² मायनस 4ac इज इक्वल टू काय येतो -14 चा स्क्वेअर b² -14 चा स्क्वेअर मायनस 4 इंटू a इंटू c. काय येतं -14 चा स्क्वेअर 196 प्लस 196 आणि हा
13 चौक 52 मीन्स काय येतं 444 144 रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac काय आलं सॉरी बी स्क्वेअर मायनस 4ac काय आलं मित्रांनो 144 बी स्क्वेअर मायनस 4ac इज इक्वल टू 144 आता रूट ऑफ घ्या देअरफॉर रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac इज इक्वल टू रूट ऑफ 144 इज इक्वल टू 12 ठीक आहे मित्रांनो आता हा यम व्हेरिएबल मधील क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे यम व्हेरिएबल मध्ये ठीक आहे तिथे आपल्याला x चा फॉर्म्युला माहिती होता मीन्स इथे m इज इक्वल टू घ्यायचा आहे देअरफॉर m इज इक्वल टू मायनस बी प्लस रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a और m इज इक्वल टू माइनस बी माइनस रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2 ठीक आहे कारण इथे m व्हेरिएबल मधील आहे देअरफॉर m ठीक आहे m रूट असेल तर मित्रांनो हा m इज इक्वल टू मायनस बी बी काय आहे -14 मायनस बी म्हटल्याच्या नंतर मायनस 14 प्लस रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac काय आहे रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac आहे 12 प्लस 12 अपॉन 2 इंटू a इज इक्वल टू काय आहे 1 और m इज इक्वल टू माइनस बी कुठं आहे -14 ठीक आहे मायनस 14 मायनस 12 अपॉन 2 इंटू ठीक आहे त्यानंतर बघा देअरफॉर m इज इक्वल टू मायनस मायनस प्लस 14 प्लस 12 अपॉन 2 और m इज इक्वल टू माइनस माइनस प्लस 14 माइनस 12 अपॉन ठीक है देयरफॉर m इज इक्वल टू 14 प्लस 12 काय तर मित्रांनो 26 अपॉन 2 और m इज इक्वल टू 2 अपॉन 2 देयरफॉर m इज इक्वल टू 13 और m इज इक्वल टू 1 ठीक है मित्रांनो therefore m is equal to 13 or m is equal to 1 are the solution of above quadratic equation are the solution of above quadratic equation ठीक आहे मित्रांनो बघा या प्रकारे तुम्ही सॉल्व करू शकता ठीक आहे मित्रांनो तर आता हे मी सॉल्व केलेलं आहे बाय युजिंग फॉर्म्युला मेथड बाय युजिंग फॉर्म्युला मेथड मित्रांनो तुम्हाला हाच क्वेश्चन बाय युजिंग कंप्लीटिंग स्क्वेअर मेथड अँड बाय युजिंग फॅक्टरायझेशन मेथडने सॉल्व करायचा आहे हाच सेम क्वेश्चन तुम्ही दोन त्या ज्या अगोदर प्रिव्हियस आपण दोन मेथड पाहिलेल्या आहेत त्या मेथडने सॉल्व करायचा आहे खूप इझी क्वेश्चन आहे मित्रांनो हा जर तुम्हाला फॉर्म्युला माहिती असेल ठीक आहे दिलेल्या इक्वेशनला कंपेअर करायचं ax स्क्वेअर प्लस bx प्लस c सोबत त्यानंतर abc च्या व्हॅल्यू फाइंड आउट करायच्या नंतर बी स्क्वेअर मायनस 4ac का मी अगोदर बी स्क्वेअर मायनस 4ac फाइंड आउट करतोय कारण या फॉर्म्युल्यामध्ये डायरेक्टली मी पुट करू शकतो कारण हे जर कॅल्क्युलेशन इकडे पुट करून जर केले तर जास्त कॉम्प्लिकेटेड जातं त्यामुळे अगोदर बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू फाइंड आउट करतो रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac फाइंड आउट करतो मित्रांनो मी आणि या फॉर्म्युल्यामध्ये पुट करतो आणि या हे क्वाड्रॅटिक इक्वेशन या प्रकारे आपण सॉल्व करू शकतो ठीक आहे मित्रांनो तर तुम्हाला हेच क्वाड्रॅटिक इक्वेशन बाय युजिंग फॅक्टरायझेशन and by using completing square method ने सॉल्व करायचं आहे ठीक आहे मित्रांनो हेच क्वेश्चन हाच क्वेश्चन तुम्ही दोन्ही मेथडने सॉल्व करू शकता नेक्स्ट क्वेश्चन बघा x स्क्वेअर प्लस 10x प्लस 2 इज इक्वल टू 0 ठीक आहे मित्रांनो मला इथे x स्क्वेअरचा कोइफिशियंट काय आहे 1 आहे म्हणून मला करायची गरज नाही डिवाइडेड बाय a ने करायची गरज नाही कंपेअरिंग विथ ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0 ठीक आहे यांच्या सोबत कंपेअर केल्याच्या नंतर काय येतं a इज इक्वल टू 1 b इज इक्वल टू 10 and c इज इक्वल टू 2 therefore a इज इक्वल टू 1
B is equal to 10 and C is equal to 2. ठीक है, A is equal to 1, B is equal to 10 and C is equal to 2. Therefore B square minus 4AC is equal to काय तो रूट ऑफ सॉरी B square minus 4AC 10 चा स्क्वेअर मायनस 4 इंटू A 1 आहे C. ठीक आहे मित्रांनो, 10 चा स्क्वेअर काय तो 100 मायनस 8 इज इक्वल टू 94. रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4AC काय आलेला आहे मित्रांनो, बी स्क्वेअर मायनस 4AC आलेला आहे 92. बघा मित्रांनो, आता हा 92 आलेला आहे. मला रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4AC फाइंड आउट करायचं आहे. कशामुळे, कारण आपल्याला फॉर्म्युल्यामध्ये पुट करायचं आहे. रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4AC इज इक्वल टू काय तर रूट ऑफ 92. आता रूट 92, ठीक आहे, तर यालाच मी काय लिहू शकतो मित्रांनो, रूट ऑफ 4 इंटू 23, 4 गुणिले 23 लिहू शकतो. आता मित्रांनो 4चं स्क्वेअर रूट निघतं. 4चं स्क्वेअर रूट काय तर 2 रूट 20. ठीक आहे, मीन्स रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4AC काय आलेला आहे 4AC 2 रूट 23. ठीक आहे, आता व्हॅल्यू पुट करा तुम्ही. काय येतं मित्रांनो, देअरफॉर x इज इक्वल टू काय असतं मायनस बी प्लस रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4AC अपॉन 2A और x इज इक्वल टू मायनस बी मायनस रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4AC अपॉन 2A. ठीक आहे, इथे प्लस इथे मायनस, त्याप्रमाणे देअरफॉर x इज इक्वल टू मायनस बी काय तर मित्रांनो मायनस 10 प्लस रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4AC काय आहे 2 रूट 23 अपॉन 2 इंटू A इज इक्वल टू काय आहे 1 और x इज इक्वल टू मायनस बी मायनस रूट ऑफ मायनस 2 इंटू रूट ऑफ 23 डिवाइडेड बाय 2 इंटू. ठीक आहे मित्रांनो, मीन्स x इज इक्वल टू काय तर मायनस 10 प्लस 2 रूट 23 अपॉन 2 और x इज इक्वल टू मायनस 10 मायनस 2 रूट 23 अपॉन 2. ठीक आहे मित्रांनो, मी काय करतो यामधून 2 कॉमन घेतो. 2 कॉमन किंवा या 2 ने डिवाइड करा, प्रत्येकाला डिवाइड केल्याच्या नंतर x इज इक्वल टू काय तर मायनस 5 प्लस रूट 23 और x इज इक्वल टू माइनस 5 माइनस रूट 23. x इज इक्वल टू माइनस 5 प्लस रूट 23 और x इज इक्वल टू माइनस 5 माइनस रूट 23 आर द सॉल्यूशन ऑफ अबोव क्वाड्रेटिक इक्वेशन. आर द सॉल्यूशन ऑफ अबोव क्वाड्रेटिक इक्वेशन. वरील क्वाड्रेटिक इक्वेशनचे काय वर्ग समीकरणाचे मित्रांनो हे सोल्युशन आहे किंवा आर द रूट्स ऑफ अबोव क्वाड्रेटिक इक्वेशन. हे काय आहेत रूट्स आहेत वरील क्वाड्रेटिक इक्वेशनचे, असं पण लिहू शकता तुम्ही आर द रूट्स ऑफ अबोव क्वाड्रेटिक इक्वेशन. ठीक आहे, या प्रकारे तुम्ही सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे मित्रांनो, आणि शेवटचा क्वेश्चन पाहायचा आहे आजच्या लेक्चरचा. शेवटचा क्वेश्चन मित्रांनो बघा, एक्स स्क्वेअर मायनस 2x मायनस 3 इज इक्वल टू 0 आहे. ठीक आहे, एक्स स्क्वेअर मायनस 2x मायनस 3 इज इक्वल टू 0. काय करेल मी कंपेअर करेल मित्रांनो, कंपेअरिंग विथ कशासोबत कंपेअर करायचं ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. कारण क्वाड्रॅटिक इक्वेशनचा जो जनरल फॉर्म आहे त्यांच्यासोबत मला कंपेअर करायचं आहे मित्रांनो. कंपेअरिंग विथ ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. यावरून काय येतं a इज इक्वल टू मित्रांनो 1, b इज इक्वल टू -2 and c इज इक्वल टू -3 येतं. ठीक आहे, b स्क्वेअर मायनस 4ac फाइंड आउट करा. b स्क्वेअर मायनस 4ac काय येतं मित्रांनो b -2 चा स्क्वेअर -4 इंटू a1 इंटू -3. ठीक आहे, -2 चा स्क्वेअर काय तर -2 चा स्क्वेअर प्लस 4
ठीक आहे मित्रांनो, कारण मायनसचा स्क्वेअर केला किंवा प्लसचा स्क्वेअर केला तर काय तो प्लसच येत असतो. मीन्स +4 मायनस, हे बघा -4 इंटू -3, मायनस मायनसचा गुणाकार प्लस, प्लस 4 त्रिकम 12. ठीक आहे, 4 + 12 60. हा आलेला आहे b² - 4ac. मला रूट ऑफ b² - 4ac पाहिजे मित्रांनो. ठीक आहे, रूट ऑफ b² - 4ac मीन्स टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड, दोन्ही बाजूंचे वर्गमूळ काढतो मी. रूट ऑफ b² - 4ac इज इक्वल टू काय मित्रांनो, √16 इज इक्वल टू 4. ठीक आहे, इज इक्वल टू 4 मीन्स b² रूट ऑफ b² - 4ac काय आलेला आहे, 4 आलेला आहे. आता मी x च्या व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो. देअरफॉर x इज इक्वल टू -b प्लस रूट ऑफ b² - 4ac अपॉन 2a, और x इज इक्वल टू काय मित्रांनो, -b माइनस रूट ऑफ b² - 4ac अपॉन 2a मीन्स x इज इक्वल टू -b -2. ठीक आहे, कारण b बरोबर काय आहे मित्रांनो, -2 आणि हा पहिला मायनसला मायनस ऍडजेक्टिव्ह. ठीक आहे, प्लस रूट ऑफ b² - 4ac 4 अपॉन 2 इंटू 1, और x इज इक्वल टू काय आहे मित्रांनो, -b मीन्स -2 -4 अपॉन 2 इंटू. ठीक आहे, 2 इंटू. बघा मित्रांनो, x इज इक्वल टू माइनस माइनस +2 +4/2, और x इज इक्वल टू माइनस माइनस +2 2 - 4/2. ठीक है, 2 + 4 6 6/2 3, x इज इक्वल टू 3, और 2 - 4 -2 डिवाइडेड बाय 2, x इज इक्वल टू काय था -1. ठीक है, x इज इक्वल टू 3 और x इज इक्वल टू -1 आर दी रूट्स ऑफ अबव क्वाड्रेटिक इक्वेशन, आर दी रूट्स of above are the roots of above quadratic equation. वरील वर्ग समीकरणाचे हे मुळे आहे. ठीक आहे, या प्रकारे तुम्ही मित्रांनो सॉल्व करू शकता. ठीक आहे, x इज इक्वल टू 3 and x इज इक्वल टू -1 आर दी रूट्स ऑफ अबव क्वाड्रेटिक इक्वेशन. मित्रांनो, हाच प्रॉब्लेम तुम्ही by using completing square method and by using factorization method सॉल्व करण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे मित्रांनो, त्यानंतरचे जे सॉल्व एक्झाम्पल आहेत, अजून 2 सॉल्व एक्झाम्पल आहेत, ते 2 सॉल्व एक्झाम्पल आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये घेणार आहोत. ठीक आहे मित्रांनो, खूप इझी क्वाड्रॅटिक इक्वेशन हा चॅप्टर आहे. आता आपण बघा, सेम लिनियर इक्वेशन मध्ये जे पाहिलं होतं, लिनियर इक्वेशन मध्ये काय पाहिलं होतं, लिनियर इक्वेशन सॉल्व करण्याच्या वेगवेगळ्या मेथड पाहिल्या होत्या. बरोबर आहे मित्रांनो, क्रॅमर्स रूल, त्याला डिटर्मिनंट मेथड म्हणतो. त्याप्रमाणेच क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व करण्याच्या पण आपण 3 मेथड पाहिल्या. ठीक आहे, कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड, फॅक्टरायझेशन मेथड, आणि आता ही फॉर्म्युला मेथड पाहिलेली. ही फॉर्म्युला मेथड खूप इझी आहे मित्रांनो, काहीच नाही. कम्पेअर करायचं, एबीसी च्या व्हॅल्यू फाइंड आउट करा, रूट ऑफ b² - 4ac फाइंड आउट करा, आणि या फॉर्म्युल्यामध्ये पुट करा, तुम्हाला आन्सर भेटून जाईल. ठीक आहे, त्यानंतर आपल्याला ह्या मेथड, वेगवेगळ्या मेथड पाहिल्याच्या नंतर आपल्याला आहे का नाही, जसं ऍप्लिकेशन ऑफ लिनियर इक्वेशन पाहिलं होतं, सेम त्याचप्रमाणे ऍप्लिकेशन ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन पण पाहायचं आहे. ठीक आहे मित्रांनो, तर थँक्यू व्हेरी मच अँड हॅव अ गुड डे.